खाली डोकं वरती पाय, अशोक उगेचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, निषेध असो निषेध असो, निषेध असो, पोलीस प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, पोलीस प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, निषेध असो निषेध असो। काल पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांवरती येवल्यामध्ये व्याख्यान झाल्यावरती गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी आणि त्यांच्या सोबतीला मी आणि आमचे सहकारी असे 3 जण जात असताना मनमाडमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन आमच्या सगळ्यांवरती 101 जणांचा तो गुंडांचा जमाव आमच्या सगळ्यांवरती तुटून पडला आणि त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यामधून असं दिसत होतं की पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे भिडे गुरुजींनी हे चालवलेले काम त्यांनी थांबवले पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला ते मूठमाती देण्याचं काम ते सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक इथे करत होते। मोठ्या प्रमाणावरती त्यांनी हातामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांनी लुटीचा मोठा प्रयत्न केला, गाडीचे दरवाजे उघडून खिडक्या फोडून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला। यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, गाडीला मागचे हेडलाईट असतील काच असतील यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या सगळ्या संकटामध्ये सगळे धारकरी अत्यंत सगळा संपूर्ण महाराष्ट्र हा संतप्त झालेला आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं हे पुण्याचं काम होऊ नये अशी मनस्वी इच्छा ज्या लोकांची आहे, या सगळ्यांना लोकांना मला एवढंच सांगणे, होय तुम्ही हल्ला करण्याचा दुटप्पी नालायक प्रयत्न केला असेल पण त्याच तुमच्या गावामध्ये 100, 200, 300च्या संख्येने आम्ही प्रतिष्ठानाचं भगव्या ध्वजाचं काम तिथे कालच रोजी भगव्या ध्वजाला स्मरून तिथे त्याचं लोकार्पण करून आलोय। त्यांची इच्छा होती की शिवाजी महाराजांचं हे काम थांबलं पाहिजे। त्यांना मी सांगू शकतो की हे तुमचं षड्यंत्र आम्ही उलथवून टाकणार आहोत आणि त्या हल्ल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या व्याख्यानाच्या ही सगळी खानदेशातली सगळी गुरुजींची जो प्रवास आहे तो सगळा चालू आहे। ठिकठिकाणी आता प्रचंड मोठ्या संख्येने सगळे तरुण एकवटायला लागलेत। या सगळ्या घटना बघता 100% हे पूर्वनियोजित कट होता, त्याच्यात आलेले सगळे शस्त्रास्त्र असतील, तो सगळा बेकायदा जमाव असेल, हा 100% पूर्वनियोजित होता। याची गोपनीय पथकाला कोणतीही खबर नव्हती का, तिथल्या पोलीस प्रशासनाला खबर नव्हती का, का जाणीवपूर्वकच असा हल्ला व्हावा, महाराष्ट्राचं राजकारण तापवून निघावं यासाठी हे षड्यंत्र चाललंय का, याच्या पाठीमागे शहरी नक्षलवादी आहेत का, कुणी जिहादी वृत्तीचे लोक आहेत का, याची सखोल चौकशी प्रशासनाने केली पाहिजे। जर झाली नाही तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उद्रेक हा महाराष्ट्राला काय असतो तो दिसेल। वंदनीय आदरणीय भिडे गुरुजी यांना जीवे मारण्याचा हा कट याच्या पुढे बिलकुल खपवून घेतला जाणार नाही। पुढच्या वेळेस, यावेळेस आम्ही सौजन्याने घेतलं, पुढच्या वेळेस कोणती सौजन्याची भाषा आम्ही बाळगणार नाही आणि ह्या सगळ्या घटनेमध्ये आत्ता कालच्या दिवशी घाई गडबडीत तटपुंजी FIR नेमली आहेत। यात कोणत्याही पद्धतीचे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कोणतीही कलम लावले गेलेले नाहीत। मोठ्या प्रमाणात तिथे दरोड्याचा प्रयत्न झाला, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। असं जर झालं असतं तर महाराष्ट्र पेटून उठला असता। हे सगळे गुन्हे त्यात नेमण्यात यावे याची मोठ्या प्रमाणात केंद्रीय समितीकडनं, राज्याच्या गृह विभागाकडनं याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांवरती कारवाई व्हावी अशी पुढे आम्ही सगळे मागणी राखतो। आणि यानंतर मी वैयक्तिक पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावर झालेला अन्याय मी कथन करणार आणि FIR नोंदवण्यासाठी मी त्यांच्याकडे विनवणी करणार। मी या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगू इच्छितो, बघूया पोलीस प्रशासन असेल, हे राज्यकर्ते असतील, हे कायद्याला धरून वागतात की दबाव तंत्राला बळी पडून वागतात। या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांपुढे न्याय मागतो। जय श्रीराम। शिवप्रतिष्ठानचे प्रमुख आमच्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शिवचरित्रावर जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी नियोजित होता। काल सायंकाळच्या सुमारास ते व्याख्यान संपलं आणि त्यानंतर रात्री 9 ते 10च्या सुमारास येवल्याहून पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी धुळे येथे येत असताना मनमाड शहरामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या ज्या समाजकंटकांनी वंदनीय संभाजीराव भिडे गुरुजींवर
ज्या पद्धतीने बॅड हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहरातील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व ज्या काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या निषेधार्थ सन्माननीय अपर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं। आणि त्याच पद्धतीने कालचा जो काही हल्ला झाला तो हल्ला सर्वस्वी पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व तिथले जे काही पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या संपूर्णपणे त्या हलगर्जीपणाच्यामुळे हा कालचा हल्ला यशस्वी होऊ शकला। आणि म्हणून या हल्ल्याला एकंदरीत कुठेतरी त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गृह विभागाने कारवाई करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या शिवछत्रपती शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घालून वंदनीय भिडे गुरुजींच्या माध्यमातून ज्ञानदानाचं पवित्र कार्य चालू असताना ते कार्य कुठेतरी थांबावं आणि याच अनुषंगाने 90-92 वर्षाच्या त्या गृहस्थांना अडवून आणि अगदी खालच्या स्तराला त्या ठिकाणी शिवीगाळ करून एकटे असलेल्या, त्याच पद्धतीने त्यांच्यासोबत गाडीत असलेले सहकारी नाशिक जिल्ह्याचे शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख श्री डॉक्टर चैतन्य देवरे या त्यांच्या सहकाऱ्यांवर जो काही भ्याड हल्ला झाला, त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्या गोष्टीचा निषेध करतून या ठिकाणाहून एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही हिंदू सहिष्णू आहोत। ज्या पद्धतीने वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला आणि या कायद्याला हातात न घेता त्याचा सन्मान आम्ही राखत असतो। आणि या गोष्टीला कुठेतरी हे भ्याड गुंड प्रवृत्तीचे लोक जर आमची कमजोरी समजत असतील तर या ठिकाणाहून त्यांना एक इशारा देऊ इच्छितो की जरी आम्ही संयम पाळत असलो तरी आम्ही गांडूची औलाद नाही। आणि त्याच पद्धतीने वंदनीय भिडे गुरुजी त्यांचा आम्हाला कानमंत्र आहे की वीट कोणी मारे तर दगड हेच उत्तर आणि दगड कोणी मारे तर तडक गोळी उत्तर। स्वयं होऊ वनवा या आगीला मराठा म्हणावे अशा वागराला। आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या काळात जर का पुन्हा अशा प्रकारचा हल्ला जर का भिडे गुरुजींवर करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला जशा तसं उत्तर देण्याच्यासाठी आम्ही सर्व हिंदू तरुण सक्षम आहोत, ही गोष्ट यांनी लक्षात घ्यावी। आणि या सर्व हल्ल्याला जबाबदार असलेले त्या सर्व मनमाड पोलीस स्टेशनचे PI अशोक गुगे असतील आणि संबंधित जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, ही मागणी आम्ही या ठिकाणी या निमित्ताने अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सन्माननीय गृह विभागाला आणि मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी केलेली आहे।